हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे बघा 2-3 दिवसाआधी मी सिओरवरून वापस आली आहे आणि हा व्हिडिओ मी आता अपलोड करत आहे. हे बघा, आता आम्ही ट्रेनमध्ये गेलो होतो. मी आणि माझी फॅमिली सिओरला गेलो होतो. ट्रेनमध्ये खूप जास्त भयंकर गरमी लागत होती आणि माझी सीट सगळ्यात वरची होती आणि मुलं पण आम्ही सगळे वरच बसलो होतो. मम्मी पप्पा, माझी बहीण हे सगळे खाली होते. इथे बघा सगळे लोक बसलेले आहे. इथं माझे मम्मी पप्पा बसलेले आहे आणि वरच्या सेक्शनला शिवाय बसलेला. इथे शिवायची मस्ती सुरू होती. सगळे मुलं मस्त एन्जॉय करत होते ट्रेनमध्ये आणि मस्त आम्ही हा फॅमिली ट्रिप खूप छान असा एन्जॉय केला. ही आहे माझी बहीण आणि आम्ही इथं आमच्या 4 तिकिटा बुक होत्या. सगळेजण मस्त एन्जॉय करत करत आम्ही सिओरला गेलो. देवांश पण इथे बघा मस्त सीटवर झोपलेला होता आणि खूप मस्ती करत होता देवांश. इकडे इशिका पण झोपलेली आहे आणि आम्ही मस्त डबा वगैरे नेला होता. त्यानंतर आम्ही 2 वाजता मस्त नागपूरच्या जवळपास पोचल्यावर मस्त ट्रेनमध्ये डब्बा खाल्ला आणि दिवसभर मुलांचं काही ना काही खाणं सुरूच होतं आणि खूप मस्त असा आमचा हा ट्रिप झाला. खूप आम्ही एन्जॉय केला आणि आमचे सिओरचे दर्शन पण खूप छान झाले. सिओरमध्ये आम्ही कावड यात्रासाठी गेलो होतो. त्यानंतर तिथे पोचलो आणि माझ्या आत्या वगैरे, माझी वहिनी हे सर्व पण आमच्यासोबत आले होते. इथे बघा देवांश किती मस्त कावड घेऊन, सर्वांनी आम्ही अशी कावड घेतली. कावड घेऊन आम्ही चाललो. मस्त दर्शन केले. तिथे पोचल्यावर कावडचं जल महादेवाला अर्पण केलं आणि सिओरमध्ये हे कुबेरेश्वर धाम आहे. आम्ही तिथे गेलो होतो. खूप छान आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे आणि माझ्या जीवनात तर मला खूप असे अनुभव आहे तिथल्या. सिओरचे कुबेरेश्वर धामचे महादेव यांचा मला खूप खूप त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्याच कृपेने आज माझा प्लॉट झालेला आहे. माझं घर बांधणं चालू आहे म्हणून मी इथे देवाला धन्यवाद करायला गेली होती. इथे बघा कावड यात्रामुळे खूप जास्त गर्दी होती. असं झाला आमचा छोटासा ट्रिप. प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा.